सर, यावर्षी पावसाचा अंदाज काय राहू शकतो? आता पहा, या प्रश्नाचं उत्तर मी तर काय कोणीच देऊ शकत नाही, कारण मी काय ढग नाही किंवा आकाशात जाऊन पाहिलं नाही की यावर्षी ढगात किती पाणी साचलेलं आहे, किती पडलेलं आहे, किती पडणार आहे. आणि मला हे पण नाही माहीत की समुद्राच्या, नदीच्या, नाल्याच्या पाण्याचं बाष्पीभवन किती झालेलं आहे. त्याच्यामुळे हे फक्त अंदाज आहे. कोणी तज्ञ काय असतं माहीत आहे का, काही लोकांना कंड्या फिरवायची सवय असते. हे असं होईल, ते तसं होईल. म्हणजे माझ्या आजूबाजूला असे बरेच लोक आहेत, काहीच माहिती नसते, नुसत्या खंड्या फिरवते, नुसत्या अफवा पसरवते. आणि 10पैकी एखाद्या 2 गोष्टी त्याच्यात होतात, नंतर ते काय म्हणतात, मी म्हटलं असं म्हणतात. त्याच्यामुळे याच्या अफवा जाऊ नका. खरं सर्वात जास्त जर सुज्ञ असेल तर शेतकरी राज्य आहे. ते काही पक्षी झाडाच्या वर घरटे करतात, खाली घरटे करतात, त्याच्यावर अंदाज यांत्रिक पाणी कमी येईल, जास्त येईल. आणि जे आपण निसर्गावर असं म्हणूच शकत नाही. ह्या निसर्गासमोर आपण एकदम छोटासा त्या निसर्गावर चॅलेंज नाहीच करू शकत आपण. जेव्हा माणसानं निसर्गावर चॅलेंज केलेलं आहे ना, तेव्हा निसर्गानं त्याला दणका दिलेला आहे. कधी माहीत आहे ना, आजपासून बऱ्याच वर्षाच्या अगोदर, म्हणजे आत्ता 2000च्या नंतर कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला. खूप म्हणजे कृत्रिम पाऊस पाडायचा, जिकडं पाहिजे तिकडं पाडायचं. त्याच वर्षी पाणी खूप कमी पडलं. त्याच्यामुळे फक्त आपल्या हातात एवढंच आहे, अंदाज बांधणं वगैरे आपण एवढं करू शकतो. फक्त का निसर्गाला कंट्रोल करू शकत नाही आपण. फक्त निसर्गावर प्रेम करून निसर्ग झाडाची संख्या वाढवू शकतो, आणि झाडाची संख्या वाढली तर आपल्याला नक्कीच पाऊस चांगला पडेल, एवढंच मला म्हणायचं. कारण कसं आहे, बरेच तज्ज्ञ सांगतात, मला ज्योतिषशास्त्राबद्दल अजिबात शंका नाही, कारण कुठलंही शास्त्र पूर्ण अभ्यासपूर्वक ठरवत असते, त्याचे पूर्ण हे असतात. परंतु जे फक्त तोंड पाहून किंवा फेस रिडिंग पाहून, वर पाहून, त्याच्याकडून माहिती घेऊन अगोदर जे सांगतात त्याच्याबद्दल, ज्योतिषशास्त्रानं मला एका ज्योतिषानं असंच सांगितलं. माझी त्याची कंडिशन पाहून, नंतर कंडिशन माझी बदलली. नंतर त्यानंच काय म्हटलं की मी जे सांगतो ते 100% खरं नाही. आणि त्या अगोदर तो ज्योतिष काय म्हणे की माझ्याकडे लंडनपासून कुंडल्या येतात. आणि आज काही वर्षाच्या अगोदर त्याच ज्योतिषाच्या मुलानं मला फोन केला आणि मला तो म्हणत होता का मला काम मिळेल का. तर मीच त्याला थोडं एखादं काम मिळवून दिलेलं आहे. आज ही परिस्थिती आहे. बघा, ज्योतिष लोक आपल्याला आपलं भविष्य सांगतात, हे सांगतात, ते सांगतात. ते त्यांच्या मुलाला जर रोजगार मिळवून देत नाही तर ते काय लोकांना भविष्य सांगू शकतील. त्याच्यामुळे आपलं काम हेच आपलं भविष्य आहे, आपलं कर्म हेच आपलं भविष्य आहे. आणि आपण मोठमोठे विधानं करण्याच्या अगोदर आपण स्वतः काय याचा विचार करावा. पाणी येणार आहे यावर्षी, एवढं नक्की, पण कसा येणार, कधी येणार की ते कोणी सांगू शकत नाही. बस एवढं.